उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्यासमोर खूपच मोठा एक प्रश्न उभा असतो, तो म्हणजे की मुलांना छोट्या भुकेमध्ये आणि अधूनमधून काय स्नॅक्स खायला द्यायचा, तो सुद्धा घरगुती बनलेला. तर अशा पद्धतीने ही काजू मठरी नक्की ट्राय करा. मसालासुद्धा बनवू शकता, मसाला काजू मठरी किंवा मग प्लेन काजू मठरीसुद्धा बनवू शकता. तर इथे मी अर्धा किलो प्रमाणात मैदा घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा काळी मिरी पूड घातली. त्यानंतर 1 चमचा ओवा क्रश करून घातला, कारण मैदा हा पचायला जड असतो, त्यामुळे ओवा घातला. हवं तर तुम्ही इथे गव्हाच्या पिठाचे सुद्धा बनवू शकतात. मी मार्केटसारखे बनवत आहे, त्यामुळे मैदा वापरत आहे. किंवा मग तुम्ही हाफ सुद्धा करू शकता, म्हणजे की अर्धा प्रमाणात 250 ग्रॅम मैदा आणि 250 ग्रॅम गव्हाचं पीठ. त्यानंतर 4 चमचे जे आहे इथे तेल घातलेलं आहे मोहनसाठी आणि चवीनुसार मीठ घातलं. आता हे तेल घातलेलं आहे, तर तेल जे आहे सर्व पिठाला छान असं चोळून घेऊया, म्हणजे सर्व पिठाच्या कणाकणापर्यंत मोहन जे आहे छान पद्धतीने पसरलं जाईल आणि पिठाला जे आहे छान असं एक मॉइश्चर येईल. याने काय होतं, जे आपले काजू मठरी आहे छान खुसखुशीत तयार होते आणि जास्त दिवससुद्धा टिकली जाते. तर अशाच पद्धतीने संपूर्ण जे तेल होतं घातलेलं, हे अशा पद्धतीने चोळून पिठाला जे आहे मी यामध्ये एकत्रित करून घेत आहे. आता ही काजू मठरी बनवायला अतिशय सोपी आहे. शेपसुद्धा कसा द्यायचा काजूचा, तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात अगोदर इथे पिठाला जे आहे छान असं तेल चोळून घेतलं आणि ज्यावेळेस आपण पीठ जे आहे हाताने दाबतो, तर अशा पद्धतीने पिठाची जी आहे मस्त अशी मूठ झाली पाहिजे इतकं आपल्याला पिठाला जे आहे तेल चोळून घ्यायचं. आणि तुम्हाला जर वाटत असेल की ती पिठाची मूठ होत नाहीये, तर 1 ते 2 चमचे तेल आणखीन घातलं तरी सुद्धा चालेल, पण अशा पद्धतीने मूठ होणं फार गरजेचं आहे. त्यानंतर ही जी काजू मठरी आहे बनवायला सोपी आहे. 1-2 महिने सहज टिकली जाते आणि मुलांना असं एखाद्या वेगळ्या शेपमध्ये कुठली गोष्ट, कुठली जी जिन्नस आहे खायला दिली की मुलं आवडीने खातात. त्यानंतर यामध्ये थोडं पीठ पाणी घालून घट्टसर पीठ मळायचं आहे. आता खूप जास्त घट्टसर सुद्धा मळायचं नाही, खूप जास्त पातळ नाही. आपण जसं साधारण चपातीचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं हे पीठ मळायचं आहे. आणि पिठाला छान अशी मूठ मारून जे आहे पीठ मळायचं आहे, म्हणजे पिठातलं जे ग्लुटन आहे छान पद्धतीने ॲक्टिव्ह होतं. तर हे बघा, अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलं. आता इतकं संपूर्ण पीठ या पद्धतीचं मळून घेण्यासाठी मला साधारण 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. त्यानंतर वरून थोडंसं तेल घालायचं आणि तेल जे आहे पिठाला लावून पिठाला 10 मिनिटं आपण रेस्ट देऊया. कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि जास्त वेळ जर आपण पीठ भिजवत ठेवलं तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळं खूप जास्त वेळ नाही, साधारण 7 ते 10 मिनिटं फक्त पिठाला रेस्ट द्यायची आहे. म्हणजे काय होतं, सर्व जिन्नस एकत्रित होतात आणि पिठाला एक छान मॉइश्चर येतं. इतकंच आपल्याला पीठ हे रेस्ट देऊन घ्यायचं किंवा मग भिजवून घ्यायचं. तर असा गोळा केला आणि मस्त असं पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. मी दाबत आहे तर इतकं घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे. झाकण दिलं, 10 मिनिटं रेस्ट दिली. 10 मिनिटानंतर परत एकदा हाताने छान असं हे पीठ मसळून घेऊया, म्हणजे छान जे आहे पीठ सगळं व्यवस्थित एकसंध एकजीव असं तयार होईल. आता ही काजू मठरी ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये आणायला जातो तर मला असं वाटतं साधारण भरपूर महाग मिळते. तर एकदाच तुम्ही घरी बनवली आणि महिनाभर खाल्ली तरीसुद्धा खराब होत नाही. त्यातल्या त्यात हवी तर तुम्ही मसाल्याची बनवू शकता किंवा प्लेन जरी खाल्ली तरीसुद्धा खूप स्वादिष्ट लागते. कारण यामध्ये आपण काळी मिरी पूड, ओवा सगळंच घातलेलं आहे, त्यामुळे एक स्वाद वेगळाच येतो. त्यानंतर या पिठाचे जे आहे समभागामध्ये 4 जे आहे तुकडे करून घेतले आणि याचा जो आहे गोळा करून घेऊया. आता या पिठाला अजिबात क्रॅक पडले नाही पाहिजे, यामुळे मी अशा पद्धतीने पिठाचा गोळा करून घेतला. संपूर्ण पिठाचे गोळे करून घेऊया आणि एक करून जे आहे लाटून घेऊया. आता तुम्ही इथे एकदा सर्व लाटून काजूचे जे शेप देऊन जे आहे मठरी बनवून घेतल्या तरीसुद्धा चालेल, किंवा मग एक पिठाची चपाती लाटून त्याच्या मठरी काढून तळल्या तरीसुद्धा चालेल. फक्त ज्या वेळेस तुम्हाला एकखटी सर्व जे आहे मठरी बनवून घ्यायची आहे आणि मग नंतर तळायची आहे, त्यावेळेस काय करायचं, ही जी मठरी आहे
कुठल्याही धातूच्या भांड्यामध्ये न घालता किंवा कुठल्याही स्टीलच्या भांड्यामध्ये न घालता कापडावर किंवा मग खडबडीत असे काहीतरी किंवा मग सूप असतं सूपवर ठेवा. कारण मैदा जो आहे चिकट असतो आणि आपण जर ताटामध्ये मठरी काढून ठेवली तर मठरी आपली ताटाला चिकटते आणि आपला जो काजू मठरीचा शेप आहे तो सुद्धा बिघडतो. तर अशा पद्धतीने एक गोळा घेतला आणि याची चपाती लाटून घेतली. आता चपाती खूप जास्त पातळ अजिबात लाटायची नाही आहे किंवा खूप जास्त जाडसुद्धा. आपण साधारण भाकरी बनवतो त्याच पद्धतीची तितकी जाड आपल्याला ही चपाती ठेवायची आहे, यापेक्षा जास्त नको. आता इथे कुठल्याही बाटलीचं झाकण घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा मग तुमच्याकडं जर वेगळं कुठलं झाकण असेल तर ते सुद्धा घेतलं तरी चालेल. म्हणजेच की एसेन्सची बॉटल वगैरे त्याचं घेतलं तरीसुद्धा चालेल. नाहीच तर आपले नॉर्मल जी पाण्याची बाटली मिळते त्याचं झाकण घेतलं तरीसुद्धा चालेल. झाकणाला थोडंसं 2 ते 3 थेंब तेल लावायचं आणि अशा पद्धतीने साधारण झाकणाचा जो अर्धा भाग आहे तो पिठावर ठेवून अलगद असं खाली ओढायचं, म्हणजे काजूचा शेप तयार होतो. आणि जाडी तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने जाडी ठेवलेली आहे. तर याच पद्धतीने सर्व काजू मठरी मी बनवून घेणार आहे. आणि एकदा एक साईडची जर आपण काजू मठरी बनवायला घेतली तर ती संपूर्ण साईड होईपर्यंत दुसरीकडे हात नाही लावायचा, म्हणजे शेप बिघडत नाही. तर हे बघा, अशा पद्धतीने संपूर्ण काजू मठरी बनवून घेतली. आणि मी एकदाच सगळी काजू मठरी बनवल्यामुळं मी कापडावर टाकलेले आहे. म्हणजे काय होतं तर कुठल्याही ताटाला काजू मठरी चिकटणार पण नाही आणि माझा शेपसुद्धा खराब होणार नाही. त्यानंतर इकडे तेल तापायला ठेवलं. खूप कडकडीत असं तेल नाही तापवायचं. अशा पद्धतीने काजूची मठरी एक तेलामध्ये घातली, हलके बबल्स आले पाहिजे इतकं आपल्याला तेल तापायचं. आणि संपूर्ण मठरी जी आहे आपल्याला लो टू मीडियम अशा फ्लेमवर तळून घ्यायची आहे. हाय फ्लेम अजिबात करायची नाही, नाही तर वरूनच रंग येईल, आतून कच्चापणा राहील आणि मग जास्त दिवस तर टिकलीच जाणार नाही आणि त्यातल्या त्यात खायला सुद्धा खुसखुशीत लागणार नाही, चवदार लागणार नाही. आता मठरी घातल्यावर साधारण 1 मिनिटभर थांबायचं तेलामध्ये घातल्यावर. त्यानंतर एखाद्या फोकच्या चमच्याने किंवा मग काट्याच्या चमच्याने जे आहे छान अशी ही मठरी मोकळी मोकळी करून घ्यायची. त्यानंतर हलकी मठरीचा रंग बदलला की मोठा चमचा घालून छान असं खालीवर करून घ्यायचं आणि छान असा हा गोल्डन रंग येईल इतकी आपल्याला मठरी जी आहे अशा रंगाची तळून घ्यायची. कारण अशा रंगाची मठरी तळली की खायला सुद्धा स्वादिष्ट लागते, आतून कच्ची राहत नाही आणि जास्त दिवस टिकली जाते. आता ही जी मठरी आहे संपूर्ण मी मध्यम आचेवर तळून घेतलेली आहे. अजिबात गॅसची फ्लेम जी आहे हाय केलेली नाही आहे. आणि तुम्ही रंग पाहू शकता, अगदी असा सुरेख रंग आलेला आहे, गोल्डन रंग आलेला आहे. आणि असाच रंग आला की मठरी जी आहे छान अशी निथळून झटकून काढून घ्यायची. आता ही मठरी आपल्याला लगेच डब्यामध्ये न भरता एक कुठल्याही ताटामध्ये किंवा एखाद्या बोलमध्ये काढून घ्या. तोपर्यंत इकडे आपण मसाला बनवून घेऊया. तर इथे मी साधारण अर्धा चमचा इतकी काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमचा काळं मीठ, त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा कस्तुरी मेथी हाताने क्रश करून घातली. हे सर्व मसाले छान असे एकजीव करून घेतले. आता इथे तुमच्याकडे पेरी पेरी मसाला असेल तर तो घातला तरीसुद्धा चालेल किंवा मग नसला तर चाट मसाला हा उत्तम पर्याय आहे. कारण चाट मसाला हा सगळ्यांच्या घरात अवेलेबल असतो. आणि आता चाट मसालासुद्धा नसेल तर मग आमचूर पावडर घातली तरीसुद्धा चालेल. आता हा मसाला छान असा एकत्रित एकसंध करून घेतला. आणि ही जी मठरी आपण तळलेली आहे संपूर्ण ही हलकी गरम असतानाच यावर मसाला घालायचा, म्हणजे मसाला मठरीला छान चिकटला जातो. आता यातून मी थोडीशी मठरी जी आहे वेगळी प्लेन मठरी साईडला ठेवलेली आहे. ज्यांना प्लेन खायची ते प्लेन खातील, ज्यांना मसाला मठरी खायची त्यांना मसाला मठरी खातील. तर अशा पद्धतीने एकाच वेळीस 2 पदार्थ जे आहेत तयार होतात. आता ही जी मठरी आहे यावर संपूर्ण मसाला जो आहे मी बनवलेला भरभरून घेतला. आणि ज्यावेळेस आपण कुठली मसाला मठरी बनवली की छान चव लागते, तशीच काहीशी चव ह्यासुद्धा मठरीची लागलेली आहे. तर अशाच पद्धतीने छान अशी ही खुसखुशीत खूप काळ टिकणारी. आणि आता मुलांना खायला काय द्यायचं हा सुद्धा प्रश्न अजिबात उभा राहणार नाही. कारण अशा छोटे छोटे आपण काही महत्त्वाचे स्नॅक्स बनवून ठेवले की मग आई मला भूक लागली म्हटलं की लगेचच आपल्याला देता येतात. तर अशाच पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये एकदा काजू मठरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना कितपत आवडली ह्या अनुभव माझ्यासोबत शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा. तर संपूर्ण मसाला काजू मठरीला चोळून घेतला आणि मस्त अशी मसाला काजू मठरी तयार झाली.
तर संपूर्ण जे आहे व्यवस्थित सगळीकडे मसाला चोळल्यामुळं तुम्ही पाहू शकता रंग सुरेख आलेला आहे. त्यानंतर थोडीशी प्लेन मठरीसुद्धा मी साईडला काढलेली होती आणि हे बघा ही प्लेन मठरी, त्यानंतर ही काजू मठरी. हवी ती खाऊ शकतो आपण. एकाच वेळेस 2 पदार्थ जे आहेत तयार झाले. तर आता ही काजू मसाला मठरी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि छानशी कमेंटसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता ही रेसिपी त्या सगळ्या आईंना पाठवा जे की त्यांना सुचत नाही आहे की मुलांना आदल्यामधल्या वेळेमध्ये काय खायला द्यायचं. तर त्यांना ही रेसिपी फार उपयोगी पडेल. नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला जास्तीत जास्त सपोर्ट करा. अशाच मी नवनवीन रेसिपीज जे आहे तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका.